आकाश दादा नमस्कार. नमस्कार. दादा तुम्ही मैदानामध्ये आलेले तेव्हा कुठून कुठेतरी प्रेक्षक सगळी जण सांगत होते गाडीला गटाला स्पीड बघूनच बोललेले आज पण एक नंबर कराल आणि तसंच काहीतरी घडतंय. कसा आहे आनंद? या सगळ्या या लोकांचा प्रेम आहे, खास करून शापूरकरांचं खूप प्रेम आहे आपल्यावर. हा. आल्या आल्या त्यांनी 2 दिवसापासून मला बरेच जण शापूरमधून फोन केला, दादा आमच्याकडे या, कोण बोलतो दादा आमच्या घरी जेवायला. हे प्रेम आहे, बैलगाडी क्षेत्रात आपण माणुसकी कमवलेली आहे आणि त्यांचा खूप असा शंभूवर विश्वास होता. आल्या आल्या ते सर्व मुलं जेवढी आहेत तेवढी सर्व शंभूच्या मागे असल्याने आज खरोखर त्यांची पण सुद्धा नाव त्यांच्या गावांमध्ये ठेवला की एक शंभूचा फॅन असला तर त्यांना सुद्धा अभिमान वाटेल आणि खरोखर असा आनंद झाला. कारण एकदम छान अशी गाडी पळाली. गटच काढल्यानंतर सेमी तर अतिशय चांगला काढला, पण त्याच्यानंतर फायनल त्याच्यावरून चांगला पळाला. मला माहिती आहे शंभू तिसरा फेरा जास्त पळतो आणि आपल्या त्याच्यावर आपला जे आमचे मित्र आहेत नसीम पठाण, जे आपले अमरावतीचे त्यांचे बंधू आहेत छोटे, आणि त्याच्यामुळे त्यांचा देवा आणि आपला शंभू अतिशय चांगली गाडी पळाली आणि 1 नंबर झाला. आणि खरोखर आज आनंद झाला, कारण का लगातार 1 नंबर करणं खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर. कारण का हे मुंबई मधले ते 1 नंबर करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण का मुंबई मधली बैल घाटावर जात नाही, पण 3 फेऱ्यामध्ये मुंबई मधली बैल खूप पळतात आणि त्याच्यामुळे आज त्याच्यामध्ये पहिली थार मारली आणि आज 3 लाख रुपयाचं बक्षीस मारलं. खूप आनंदाची गोष्ट आहे. दादा लगातार दोन्ही आणि ते पण 1 नंबरचं गुलालच नव्हे तर 1 नंबर. आज आल्याच्या नंतर मला तर वाटतं मनामध्ये निर्धार होताच की आज पण काहीतरी वेगळंच होईल. यांनी इज्जत ठेवली, बास आता काही नाही याच्याकडून बघायचं. कारण का जे मला गोष्टी बघायच्या होत्या, जे मला करायचं होता त्यांनी आज केला. बास आता त्याच्याकडून काही अपेक्षा नाही. याच्यानंतर तो पळणार 100%. पण आज त्यांनी खरोखर असं लगोपाठ 2दा नंबर करणं मुंबईमध्ये खरोखर शंभूचं नाव असेल मला तर वाटतं. बरोबर. दादा सेमी मध्ये दोन्ही भाऊ लढत झाली. आपण जल्लोष पण नाही केला. एक कुठून कुठेतरी हे सर्व आपले भाऊच आहेत आणि त्यांच्यामध्ये लढत झाली. काय बोलाल? सेमी मध्ये माझा भाऊ मिलिंद पाटील, आमचा भुंगा, माझा पण तो भुंगा, त्या भुंगा बरोबर आमची लढत झाली. ती लढत कदाचित व्हायला नव्हती पाहिजे, पण ती झाली. गटाला जर झाली ना, गटाला तर आयुष्यात होणार नाही, गट तर कधी आम्ही एकत्र नाही पोहू शकत, पण सेमीला झाली. तर आता ते चिठ्ठ्यावर आहे, कारण का बिंजोडला चालत नाही, कारण का मित्रता आहे म्हणून मी करू शकत नाही. मिलिंद शेट पण सेमी मध्ये एकत्र आल्यानंतर मला पण चान्स नाही मिलिंद शेटला पण मी मिलिंद शेटला सर्व दिलं होतं. ड्रायव्हर असेल, ते धरणारे असतील, सर्व लोक दिले होते. दादा आज फायनलला नेला तेव्हा कुठून कुठेतरी सगळी प्रेक्षक वर्ग सोबत होते. आज संपूर्ण शहापूरकर तुमच्या सोबत होतं. कुठून कुठे त्यांचाच प्रेम आहे, त्यांचाच आशीर्वाद आहे आज तुम्हाला लाभतोय. एकदम प्रेक्षकांचा खूप प्रेम आहे माझ्यावर आणि खरोखर त्यांना माहिती आहे दादा डबल गेमवाला नाहीये, जो पण आहे खरा आहे. तर त्याच्यामुळे लोक आपले माझ्यावर प्रेम करतात. खरोखर त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. कारण का जसं खरोखर शंभू या प्रेक्षकांसाठी नेहमी पळत राहील याच्या पुढेही, कारण का सध्याला तो खूप चांगला पळतोय आणि लागोपाठ परत एकदा सांगतो 2 नंबर करणं मोठी गोष्ट नाही. मुंबईमध्ये आज कमीत कमी 500 गाड्या होत्या, त्या दिवशी 700 गाड्या होत्या. एवढ्या सगळ्या गाड्यांमधून प्रत्येक नंदी प्रत्येकाचे एकच नंबर पळणारे असतात, पण त्याच्यामध्ये शंभू 1 नंबर करतोय, खूप मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे. दादा फायनलचा गुलाल झाल्याच्या नंतर मला तर वाटतं दोन्ही भावांचा एक नंबर 2 नंबर झाला. मथुर आणि आपला शंभू मथुर आणि शंभू दोन्ही दिसायला भाऊ भाऊ आणि खरोखर दादांच्या आणि तुमचा एकत्र तो जल्लोष बघून आनंद म्हणजे मन एकदम खुश झाला. काय बोलाल? सूरज, राहुल शेठ आणि मी भाऊ आहे. कारण का आता बघील दोघा भावानी एक बारक्याने 1 केलाय तर मोठ्याने 2 केलाय. काही विषय नाही. आता गाडीवर चकड्यावर बघितलं तू, दोघं आम्ही नाचत होतो. आता मी पहिले पैसे नाही दिले, पहिले त्यांनी दिले तर वाजवणाऱ्यांना. म्हणजे किती जीव आहे. ही दोस्ती कशी आहे, ही दोस्ती बैलगाडी क्षेत्रात सर्वांनी टिकून ठेवली पाहिजे. सगळ्यांनी आमच्या दोघांचं उदाहरण घेतलं पाहिजे. आज बघ त्याची गाडी राहुल शेठची 2 नंबर झाली, पण तिच्यावर थोडाच नाचला, पण शंभूवर जास्त नाचला आणि सगळ्यांना पैसे सुद्धा दिले. माझ्या पहिले पैसे राहुल शेठनी दिले. ही आनंद, ही दोस्ती आहे आणि खरोखर आमची दोस्ती कायमस्वरूपी तशीच आहे. दादा ही दोस्ती कुठून कुठेतरी टिकायला पाहिजे. आता बघा तुम्ही एकत्र आल्याच्या नंतर आपले मिलिंद शेठ पण असतो ते, म्हणजे सगळी जेवढी म्हणजे जी फॅन फॅमिली असेल तुमची, सगळं कुटुंब एकत्र आलेलं आहे. एकत्र आता तिघांचा त्रिकूट आहे आणि तिघं आम्ही आता एकत्र आहे सध्याला बैलगाडी क्षेत्रात आणि तिघांची बैल सुद्धा टॉपला पळतात. तिघांची बैल कुठेही पळू शकतात 100%. दादा बघायला गेलं तर आज आपल्याच गळ्यामध्ये पळालेला रायबा पण होता. शंभूचा 1 नंबर झाला तर कुठेतरी थारचा मानकरी आपला रायबा शंभू होता, त्यांचा 2 नंबर झाला. काय बोलाल? मथुरला पायरा नव्हता, तर मी माझा पायरा तोडून म्हणजे रायबा जर आणि शंभू 1 नंबर गाडी असून पण रायबावाले सांगितलं दादा मथुरला पायरा नाही मिळलो, 100% मथुर मध्ये पळा. कारण मथुर हा नामांकित बैल आहे. आज मथुरची सगळीजण वाट बघतात,
की मथुर कधी अड्ड्याला येईल, आणि तो मथुरसाठी सर्व प्रेक्षक उत्साही असतात. त्याच्यामुळे मथुरमध्ये पळाल आणि शंभूमध्ये पळाल काय एकच आहे. त्यामुळे मथुरमध्ये मी पहिलं प्राधान्य दिलं, मथुरमध्ये पाहू दे. त्यानंतर मला नसीमबाई जे आमच्या अमरावतीचे आहेत, त्यांचा जो देवा पळतो, देवा आणि शंभू मला माहिती चांगली गाडी पळेल आणि एकच नंबर करेल. बरोबर, खरं एवढा कॉन्फिडन्स होता. खरोखर मी सांगतो, आता मगाशी मी बोललो की गुलाल होईल, 100% गुलाली मला चालेल, पण माझ्या जजमेंटनी एकच नंबर व्हायला पाहिजे. कारण दोन्ही जालन्याचे नंदी आहेत, दोन्ही खालून तेवढा स्पीड आहे, आणि सध्याला आता तीन फेऱ्यामध्ये पळतात ही दोन्ही नंदी जालन्याची. पुढे पण तेवढेच पळतात, गट पण तेवढ्याच अंतरात काढला, सेमी पण तेवढ्याच अंतरात, आणि फायनल त्याच्यावर अंतरात, म्हणजे इतिहासच झाला. बरोबर दादा, आता मला जायचं बक्षीस घ्यायला, जास्त वेळ नाही घ्यायचा. शेवटचा प्रश्न बघा, आता घरच्यांचा सपोर्ट एवढा मिळतोय, संपूर्ण राऊत कुटुंब कुठं ना कुठेतरी संपूर्ण घरी पण जल्लोष साजरा करीत असेल, आनंद कसा असेल त्यांचा कधी? लय घरच्यांचा लय जीव आहे बैलावर. सर्व आमच्या मुलांचा तर खूप आहे, घरच्यांचा सुद्धा आहे. आज घरात राजकारण जरी आहे, पण बैलगाडा क्षेत्र हे खरोखर आमचं अस्तित्व आहे, राजकारण पण आमचं अस्तित्व आहे. आणि खरोखर घराला पूर्ण नाद असल्यापासून, पंजोबापासून, त्याच्यामुळे आजही बैलगाडी शर्यत आमच्या घरी तशीच आहे. कारण का आमच्या काकू नगरसेविका आहेत, त्या पण सुद्धा बाईट देतात बैलाच्या वेळेस, तुम्ही बघितलेत. आमची आई असेल औषण करायला, आमची मोठी आई असेल, सर्व लोक आमच्या मुख्य नंदींना खूप प्रेम करतात. असं या मुख्य नंदींसाठी घराचं सगळेजण एकत्र येतात. नक्कीच दादा, आजच्या गुलालासाठी खूप सारी शुभेच्छा. नंतर एक मोठी मुलाखत अपेक्षित असेल. धन्यवाद धन्यवाद दादा. चला आता बक्षीस घ्या. जय श्रीराम. धन्यवाद.